नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता प्राध्यापक अमोल वानखेडे पाटील. त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सर, आपलं स्वागत आहे नवराष्ट्रमध्ये. नमस्कार दादा. सर, मला सांगा की आपण अगोदर सामाजिक क्षेत्रात काम करत होतात, त्यानंतर राजकीय क्षेत्रात आपण आलात. हा प्रवास जो आहे आपला, हा प्रवास एकंदरीत कसा होता ते सांगा. गेल्या काही वर्षांपूर्वी मी जेव्हा शिवसंग्राममध्ये काम केलं तेव्हा स्वर्गीय दिवंगत विनायकरावजी मेटे साहेब यांच्या संपर्कामध्ये आलो आणि तिथून मला प्रेरणा मिळाली की आपण राजकारणामध्ये येऊन काहीतरी करू शकतो. मग तेव्हा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून मी काम केलं आणि त्यानंतर मग काही दिवसांचा काही महिन्यांचा त्यामध्ये खंड गेला आणि नंतर 2016ला जो मराठा क्रांती मोर्चा बुलढाणा जिल्ह्यामध्ये मातृतीर्थ जिल्ह्यामध्ये झाला, त्या क्रांती मोर्चामध्ये मला जिल्ह्याला समन्वय करण्याचं एक भाग्य मला लाभलं आणि पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये मराठा संघटनेची एक चळवळ उभा करण्याचं मला भाग्य मिळालं. त्यातूनच मग माझा हा प्रवास समोर चालत गेला. सर, मला सांगा की आपण प्रवक्ता म्हणून या ठिकाणी काम करत आहात आणि बरेचसे आंदोलनं जी आहेत आपण या ठिकाणी केलेली आहे सामाजिक क्षेत्रात असताना. राजकीय क्षेत्रात आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपले राजकीय गुरु आपण कोणाला मानता आणि राजकारणात येण्याचं नेमकं कारण काय ते सांगा. राजकारणात येण्याचं पहिल्यांदा मी तुम्हाला कारण सांगतो की सामाजिक कार्य करत असताना आपण जी चळवळ करतो तर तिथे कुठेतरी एक पॉलिटिकल सपोर्ट असला तर ती चळवळ अजून स्ट्रॉंग बनते, असा एक माझा वैयक्तिक हे मत आहे. आता हे काम करत असताना मग माझ्या डोळ्यासमोर अनेक आदर्शसुद्धा आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की पवारसाहेब असतील, त्यानंतर आपले राहुलजी गांधी असतील आणि पहिले म्हणजे आता हयात नाही आहेत पण दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांचे भाषणं ऐकूनही मला प्रेरणा मिळायची आणि आजही मला बऱ्याचशा राजकारण्यांचं सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शनही लाभतं आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण असे आपले बरेचसे नेते आहेत. मग म्हणजे पक्ष बाजूला आणि नेते कुठल्याही पक्षाचे असतील तरी आपण त्यांना आदर्श एक मानतच असतो, आयडियल मानतच असतो. मग जसं की आपले रविकांतजी तुपकर असतील, त्यांची एक चळवळ आहे आणि ती चळवळ करत असताना ते शेतकऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी प्रभावीपणे मांडतात, म्हणून मग त्यांच्यासारखं नेतृत्वही मला आयडियल वाटतं. त्यानंतर एक तडफदारतेचं एक उदाहरण जर आपण घेतलं तर बुलढाणा विधानसभाचे आमदार संजूभाऊ गायकवाड, ते सुद्धा मला एक आयडियल म्हणून आहेत आणि ते वेगवेगळे प्रश्न मांडतात. तर काँग्रेसमध्ये असताना सुद्धा वेगवेगळ्या पक्षाचे जे नेते आहेत ते सुद्धा मला त्या ठिकाणी एक आयडियल म्हणून आहेत. सर, मला सांगा की आपण प्राध्यापक आहात. प्राध्यापक असतानाही युवा वर्ग जो आहे तो सध्या त्या आताची जी परिस्थिती पाहिली तर युवा वर्ग मोठ्या प्रमाणात हा व्यसनाधींकडे वळतो आहे. तो आपलं जीवन संपोपर्यंत आपला ह्या व्यसनाकडे वळून राहिलेला आहे किंवा ते व्यसन करतो आहे. तर या संदर्भामध्ये आपण काय सांगतो. आजकाल व्यसनाधीनता जी आहे तर ती मला असं वाटतं की किशोरावस्थेमधूनच समोर तरुणावस्थेमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये सगळीकडे वाढली आणि त्याचं लोन जे आहे तर ते आपल्या मातृतीर्थ जिल्ह्यामध्ये सुद्धा आलं. आपण बघतोय की बुलढाण्याच्या विविध भागामध्ये सुद्धा आपल्याला व्यसन केलेले, नशा केलेले युवकांचा जास्त समूह आपल्याला आढळतो. आता त्या युवकांना सगळ्यात पहिल्यांदा एक त्यांचं जे काही हे दिशा आहे तर ती दिशा कुठेतरी भरकटू नाही, त्याच्यासाठी त्यांना एका योग्य ट्रॅकवर आणण्याची सध्या गरज आहे. मग हे ट्रॅकवर आणत असताना आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो, तर ज्या ज्या वेळेला महापुरुषांच्या जयंत्या असतील त्या वेळेला म्हणजे आपण जर बघितलं तर डॉक्टर अब्दुल कलाम यांनी भारताच्या महासत्तेचं जे स्वप्न बघितलं होतं तर ते स्वप्न बघत असताना त्यांनी युवकांच्याच भरोशावर हे स्वप्न बघितलं होतं आणि तोच युवा
आज रोजी जर समजा असा भरकटत असेल तर त्याला मी तुम्हाला सांगत होतो की महापुरुषांच्या जयंत्या असतील आणि हे जे काही उत्सव असतील तर त्यामध्ये जास्तीत जास्त प्रबोधनात्मक कार्यक्रम, मोटिवेशनल स्पीकर आणून या युवकांची एक जी एनर्जी आहे तर ती कुठेतरी चांगल्या कामासाठी आपण चॅनलाइज करू शकतो. मला एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की शेतकरी जे आहेत, शेतकरी आणि बुलढाणा जिल्हा जो आपला आहे, या जिल्ह्यातला आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो. तर शेतकऱ्यांसाठी आपण काय सांगाल? शेतकरी जे आहेत ते आत्महत्या करत आहेत, नैराश्यात जात आहेत. ही खेदजनक बाब आहे की आपला जिल्ह्याचा समावेश आत्महत्याग्रस्त या यादीमध्ये येतो. तसं बघायला गेलं तर विदर्भ हा कोरडवाहू जास्त पट्टा आहे. पण आजकाल तंत्रज्ञानाची जोड जर आपण घेतली तर कमी शेतामध्ये जशी इस्रायलला जशी शेती होते, तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि सेंद्रिय शेती जर समजा युवकांना करता आली, आणि मला खूप चांगलं वाटतं की बरेचसे युवक खेड्यापाड्यातले जर आपण बघितले तर शेतीच्या सोबत शेतीचा पूरक व्यवसाय जोडधंदा म्हणून आजकाल करायला लागले. मग त्यामध्ये कुठेतरी बंदिस्त शेळीपालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल. आता बुलढाण्याच्या आजूबाजूला पण आपण जर बघितलं तर खूप सारे डेअरी फार्म आहेत की त्या डेअरी फार्ममधून सुद्धा तरुण चांगलं काम करून चांगला पैसा मिळवतात आणि त्यांचा जो चरितार्थ आहे तो चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी घालवत आहेत. म्हणजे आपण नुसतं शेतीच्या भरोश्यावर अवलंबून राहू नये. शेतकरी बांधवांना माझा एक म्हणजे मी खूप छोटा माणूस आहे, पण एक सल्ला राहील माझा की आपण जर जोडधंदा केला तर आपल्या शेतीसोबतच आपलं उत्पन्नसुद्धा वाढेल. आणि अत्याधुनिक पद्धतीने जर आपल्याला शेती करता आली तर त्या शेतीमधून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल. मग कुठे पाणी अडवा पाणी जिरवा म्हणजे मध्यंतरी नाम फाउंडेशन असेल आणि जैन संघटना असतील तर यांच्या मदतीने शेततळे असतील, बांधारे असतील, तर या बांधारे बांधून शेततळे बांधून आपण त्या ठिकाणी पाणी जर जास्त अडवलं आणि मुरवलं तर निश्चितच शेतीला त्यांचे जे बोरवेल असतील, त्यांची जी विहिरी असतील, तर याच्यामध्ये पाणी पण येईल आणि त्यांचा एक रबी आणि खरीप असे दोन्ही पण पिकं त्यांना घेता येतील. म्हणजे जास्तीत जास्त आपण शेतीपूरक व्यवसायाकडे या तरुणांनी वळलं पाहिजे, शेतकरी बांधवांनी वळलं पाहिजे असं मला वाटतं. सर, एक प्रश्न असा आहे, सध्या जो प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात भेडसावत आहे, जो की मराठा आरक्षण आहे. आपण प्रवक्ते आहात काँग्रेसचे, तर आपली नेमकी भूमिका काय या संदर्भात? मराठा आरक्षणाची जी लढाई आहे तर ती गेल्या बरेच वर्षापासून सुरू आहे. मग या आंदोलनामध्ये अण्णासाहेब पाटील असतील, त्यानंतर जावळे पाटील असतील, त्यानंतर मेटेसाहेब असतील आणि समाजासाठी काम करणारे जे आता आपण सगळ्यांना माहीत झाले ते मनोजजी जरांगे असतील, संघर्ष योद्धा मराठा समाजाचा त्यांना म्हटले जाते. तर हे जे काही सगळं वातावरण सध्या भारतामध्ये आणि देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, तर या वातावरणामध्ये कुठेतरी आपल्याला असं वाटतं, म्हणजे विचार जे करतात जे वैचारिक लोक आहेत त्यांना निश्चितच असं वाटतं की एकीकडे सरकार कंत्राटीकरण करते आणि दुसरीकडे वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये वेगवेगळ्या जाती असतील, मग त्यांचे कुठेतरी आजकाल आरक्षणासाठी जे काही चळवळ आणि जे काही आंदोलन आज सुरू आहेत, तर त्यामागे मला असं वाटतं की एक थोडंसं षड्यंत्रसुद्धा असू शकतं. ज्या पद्धतीनं युवकांनी देखील राजकारणात उतरण्यासाठी सर्वप्रथम आपली व्यवस्था काय आणि त्यानंतरच राजकारणात किंवा राजकारणी लोकांच्या मागे फिरणं हे दुय्यम असायला पाहिजेत, अशी भावना जी आहे ती या ठिकाणी प्राध्यापक अमोल वानखेडे सरांनी या ठिकाणी केली आहे. यानंतरही अशाच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा घडवून आणणार आहोत. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.